नमस्कार, मी संदीप काडे। आज तुम्हाला वेगवेगळ्या रानभाज्यांची माहिती देणार आहे व त्यांचे गुणधर्म सांगणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर या 5 प्रकारच्या रानभाज्या मी जंगलातून शोधून आणल्या आहेत आणि त्यांचे फायदे मी सांगणार आहेत। ही आहे चावीची भाजी, शेजारी आहे कुरडूची भाजी, त्याच्या शेजारी कोंबड्याची भाजी आणि त्याच्यासोबत आहे कोवळी कढीपत्त्याचे पाने आणि शेजारी रानभाजीची चुरडा आणि पाठीमागे तेऱ्याची भाजी। तर मी यांचे फायदे सांगतो। हे आहेत चिचुरड। मित्रांनो, आपले पोटातले जे आतले आजार आहेत तर ही भाजी कडू असल्याने या भाजीचा आपल्याला पोटासाठी नक्कीच फायदा होतो। शेजारी आहेत कढीपत्त्याची कोवळे पाने। मित्रांनो, कढीपत्ता म्हटलं तर खूप गुणधर्म कढीपत्त्यामध्ये असतात। ज्या व्यक्तींना डायबिटीज, साखरेचं प्रमाण जास्त आहे अशा लोकांनी सकाळी सकाळी उठल्यानंतर कढीपत्त्याचे 2 कोवळी पाने खाऊन वरतून कोमट पाणी प्यायचं। मित्रांनो, काही दिवसातच त्यांना हा डायबिटीजचा जो प्रकार आहे तो 100% कमी होताना दिसेल, एवढं इफेक्टिव्ह आहे कढीपत्ता। आणि शेजारी आहे कोंबड्याची भाजी। मित्रांनो, कोंबड्याची भाजी जर म्हटली तर तिच्यामध्ये पोषक घटक जास्त आहेत। शेजारी आहे कुरडूची भाजी। मित्रांनो, ज्या व्यक्तींना मूतखडा हा प्रकार सतत होतोय त्यांनी ही भाजी रोज खाल्ली पाहिजे। जोपर्यंत आपल्याकडे भेटते तोपर्यंत रोज खाल्ली पाहिजे। आणि ज्यावेळेस या भाजीला काळं बी येतं तर ते बी आपण जर सकाळी आनुषपोटी खाल्लं आणि अर्ध्या तासाने जर कोमट पाणी पिलं तर मूतखडा नक्कीच विरघळून पडून जातो। मित्रांनो, एवढे ह्या भाजीचे फायदे आहेत। आणि शेजारी आहे चावीची भाजी। मित्रांनो, हिच्याबद्दल सांगायचं, सगळ्यांनाच या भाजीचे महत्त्व माहीत आहे, त्यामुळे मी जास्त बोलत नाही। आणि ही आहे तेरेची भाजी। मित्रांनो, या भाज्यांमध्ये कॅल्शियम, फायबर्स जास्त असल्यामुळे आपल्या शरीराला नक्कीच यांचा फायदा होतो। तर या अशा प्रकारे रानभाज्या आहेत, तर आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त खाल्ल्या गेल्या पाहिजे। हे बिना केमिकलच्या भाज्या आहेत, कुठलाही साईड इफेक्ट नाही, काही नाही। तर ह्या रानभाज्या पोषक तत्वाच्या असतात। रानभाज्यांमध्ये चांगले गुणधर्म असल्यामुळे त्वचा चमकदार बनते। रानभाज्या मध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया 100% सुधारते। रानभाज्या खाल्ल्याने आपली जी शरीराची रोगप्रतिकार शक्ती आहे ती 100% वाढते। मित्रांनो, एवढ्या या चांगल्या नैसर्गिक भाज्या आहेत। तर ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। मित्रांनो, ही माहिती सगळ्यांपर्यंत एकदा पोहोचली पाहिजे। धन्यवाद।